राणीसाहेब! राणीसाहेब, राणीसाहेब, आम्ही आमच्या हितासाठी तुला इकडे बोलावलं होतं, पण तू तर आमच्या डोक्यावर मिऱ्याच वाटायला निघालीस. आता राजेंना कळलं आणि त्यांनी आम्हाला इकडून हाकललं नाही म्हणजे मिळवलं. बसू नको ना ग, माझी चूक झाली. हे घे आणि तोंड बंद ठेव आणि चालती हो इकडून. अगं ती तारा तुझ्यापेक्षा हुशार आहे, तिला हे कळलं नसेल. हो गो, मला कळतंय. आमच्याकडे बघून तिने तुला सोडलंय. माई अगं, तुला त्या बाळाच्या रडण्याचा त्रास होत होता तर आमच्या इकडे येऊन झोपायचं. अगं वसू, मी उगाच केलं असेल का? काहीतरी कारण असेल ना. इथे कोण कुणाची उपरी पोर ती येऊन इथे दिमाग खात राहते आणि तुझी कूस असून मोकळीच. म्हणजे इथे हसण्या रडण्याचा आवाज तुझ्या बाळाचा यायला हवा होता, पण ते काही होतच नाहीये. मग मी का कुणाच्या उपऱ्या पोरांना सहन करू? हा, इतका विचार करतेस ग माई आमचा? माफ कर ग, आम्ही तुला चुकीचे समजलो. पण काय करू, आमची काही स्वप्न आहेत, आकांक्षा आहेत. आम्हालाही वाटतं आई व्हावं, पण तारा राणीसनी काहीतरी झालंय. बेगीन चला. आप फिक्र ना करें, हम खुद अब्बूजान से बात कर कर इससे बेहतर ओहदा आपको दिलाएंगे। माफ करना शहजादी साहिबा, पर आला हजरत नहीं मानेंगे। मानेंगे। पहले अब्बूजान इन्हें यहाँ काम देने के लिए भी राजी नहीं थे, लेकिन हमने मनाया ना उन्हें। अब्बूजान हमारी कोई बात मना नहीं कर सकते। शहजादी साहिबा, फिलहाल आप समझने की कोशिश करें। हमें बड़ा ओहदा चाहिए, बस वो हम अपनी मेहनत पे हासिल करेंगे, सिफारिश पे नहीं। आप खफा ना होइए। कितने अशरफ ख्याल हैं आपके। वैद्य बुवा, आमचा जीव टांगणीला लागलाय. काय झालंय? राजे, आपण माझ्यासोबत बाहेर चला. राजे, राजे काय झालं? राजे, आनंद वाढताय. आनंद वाढताय खंडो.
आम्ही तात होणार. छत्रपतींची वंशवेल वाढणार. आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. गुणाजी, राजे, आम्ही आत्ताच सर्वांचं तोंड गोड करायची व्यवस्था करतो. राणीसाहेब, 10 हत्तींचं बळ दिलंय तुम्ही आम्हाला. जगातलं सगळ्यात अनमोल सुख असं अनपेक्षितपणे लाभलं. राणीसाहेब, हे दान आपण जे देत आहात त्यातून कधीही उतराई न होण्यासारखं आहे. जो कहना है साफ साफ कहिए वजीर आजम। आला हजरत, सारे हालात से आप बिल्कुल अच्छी तरह से वाकिफ हैं। भला हम अपनी नापाक फहमी से इस मसले को हल करें तो कैसे करें, हमें समझ में नहीं आ रहा। हमें तो लगता है कि दिलावर जैसे शख्स को अगर हम फौज में रखें तो ये हमारी सबसे बड़ी गलती होगी, भूल होगी। शहजादी साहिबा ने उनका जिक्र किया था, सही इसीलिए फरमाया आपने और सही पहचाना है हमने भी उसे। भद्दा कमीना है वो, और कमीनों को पहचानने में हमारी नजर धोखा नहीं खा सकती। ऐसा है तो फिर आपने उसे पनाह क्यों दी? शहजादी, जिद थी शहजादी की, इसलिए सोचा थोड़ा सह लेते हैं। यही बात तो हमारे समझ में नहीं आ रही है आलम बना, ये हजम नहीं हो रही है। तो फिर आप हमसे मशवरा क्यों कर रहे हैं? जी, उसे परखना, जांचना आपकी जिम्मेदारी है। जी, उसे फौज से कैसे निकाला जाए ये अब आपको तय करना है। जी, जाइए, उसकी पूरी छानबीन कीजिए। बहुत खूब हुजूर। दिलावर, इथं आम्ही मरतो आहोत राजेंसाठी, आणि आई बनण्याचा पहिला मान यांचा. जर राजेंच्या मनातही हेच होतं तर मग आम्हाला इथे कशासाठी आणलं? राजे जिंजीवर आले तेव्हा आम्ही त्यांच्या आयुष्यात आलो, म्हणूनच इकडची घडी व्यवस्थित बसेल. पण आता मात्र आम्ही इथे उपऱ्याच. हे एवढ्यात थांबणार नाहीये. तिच्या उदरी जन्माला येणारं मूल हेच या राज्याचे उत्तराधिकारी बनेल. मग तुझी गच्छंतीच आहे इथून. तुला तुझा गाशा गुंडाळावा लागेल. माही, अगं असं नको म्हणू. अगं, मी तुला सावध करतेय. तिच्या समोर निभाव लागायचा असेल, तिच्या समोर तग धरून उभं राहायचं असेल तर तुला काहीतरी वेगळा मार्ग शोधायला हवा. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, या राज्याचा उत्तराधिकारी हा तुझ्या पोटीत जन्मायला हवा. नाही माही, आता हे बोलून काहीच उपयोग नाही. खूप उशीर झालाय ग आता. काहीही उशीर झालेला नाहीये. अजून बरंच काही आपल्या हातात आहे. म्हणजे नेमकं म्हणायचंय का तुला?
काय जाधवराव, हा? अहो कसला गैरसमज करून घेतायसा? अहो आम्ही कधी सावताहून तुम्हाला काही कमीपणा दावला का? कसल्या गोष्टी मनात भरून घेतायसा? आणि वरनं तुम्हासने आमच्या संग बोलायचं बी नाही. काय बोलायचं? दिसतंय ना समजा काढलेला. तुमची कर्तूत बोलती या संताजीराव. पण हरकत नाही, आमासनी काय बी फरक पडत नाही. शेवटी कुणी बी किती बी टेमा मिरवला हे आपलं आपलं काम बोलल घेत. अहो जाधवराव, एवढं व्यावहारिक नातं आहे व्हय आपलं? तुम्हासनी यावर बोलायचंच असेल तर ऐका. मी जिंजीला जाऊन आला सा, आम्ही बी एक मोहीम पत्ते करून आलो. तुमच्या वाणी दौलत गोळा करून आणून खजिना भरला. तुम्हासनी काय बी कौतिक नाही त्याच. आल्याबरोबर एका शब्दाने बोलला नाही. अहो जाधवराव, त्याच्या मागे बी काहीतरी कारण असेल का नाही? अहो आम्ही आमच्याच भिरमिटीत होतो. तिकडे जिंजीला राजांनी वतनदारी पुण्यांदा सुरू केली. अहो शिवछत्रपतींच्या इचारासनी चूडच लावलाय जर ते आपल्याला काय पटलं नाही बघा. आम्ही ते सांगायला जिंजीला गेलो, पण राजा ऐकनातच. म्हणून माघारी वळलो तर आमासनीच वतनदारीची कामं सांगितलं. आता आमासने सांगा, आपल्याला जे पटतच नाही ती कामं आपण कशा पायी करावी? तुम्हासनी काय वाटतं? करायचं. हुकूम राजांचा आहे ना, पाळायचं. काय बोलतायसा जाधवराव? हा हवा अशानं संताजीराव, धनाजीराव, अहो कुठे आहात तुम्ही? हा, केव्हापासून शोधतोय मी तुम्हाला. काय झालं शंकर? हो, राणी साहेबांनी तुम्हा दोघांना मामा बनवायचं ठरवलंय. म्हणजे हो, काय म्हणजे? राणी साहेबांचा खलिता आलाय. राणी साहेब गरोदर आहेत. असं आहे होय? लय जागवारताय बघा. होय की शंकराजी, तोंडात साखर पडलेली वाटलं बघा. लय भारी. अहो छत्रपतींच्या आड्याला आता पाळण्याच्या दोऱ्या झुलणार. आपा देखना, ये पहन के ना आप एकदम नई नवेली दुल्हन जैसे लगोगी. फक्र बेगम, सच? दिलावर से मिली? जी हमारा मतलब है कि वो अभी यही है हमारी छावनी में, तो मुलाकातें तो होती ही होंगी. जी, वैसे फक्र बेगम बहुत एक खुददार इंसान है वो. क्या कह रही है आपा? जी, वैसे तो हमने उनके लिए एक बड़ा ओहदा तय किया था, लेकिन उन्हें सिपाहीगिरी ही करनी है. बहुत खूब. रियासत के लिए जान की बाजी लगाकर लड़ना उन्हें काफी पसंद है. आपा ऐसे ही खुददार शख्स को ढूंढ रहे थे हम. आप ढूंढ रही थी? मतलब? आपा, वो हमारी बहन है ना, उसका निकाह करवाना है. हम चाहते थे कि दिलावर जी से इस बारे में बात की जाए. क्या? निकाह? हमारी बहन का. मतलब यहाँ सिपाहीगिरी करने से बेहतर कि वो हमारी बहन से निकाह कर ले, तो उनका ही भला हो जाएगा ना. हम सोचेंगे इस बारे में. आपा जान, अभी सोचना क्या है? हम कल ही नहीं बात कर सकते दिलावर जी से? फक्र बेगम, हमने कहा ना, इस बारे में हम बाद में बात करेंगे. फिलहाल हमें चलना होगा.
राणी साहेब, अहो उठलात कशाला आपण? आता सक्तीची विश्रांती घ्यायची आहे. आमच्या महाराजांना थोडाही त्रास होता कामा नाही. बरं या, बसा. या या. बसा. राजे, राणी साहेब, आता सगळं चांगलं होणार. आपण आम्हाला एक नवीन हुरूप दिलाय. गडावर आज आनंदाची दिवाळी साजरी करू. सगळ्या प्रदेशात चूल बंद होताना आम्ही रयतेला मेजवानी देऊ. राजे ऐकाल आमचं? आज्ञा करा राणी साहेब. हे कसले उत्सवाचे सोहळे मांडू नका. का? राजे, स्वराज्याची आर्थिक घडी नाजूक आहे. खजिना रीत आहे. अशा स्थितीत राणी साहेब, ती काळजी नका करू. आपण आम्ही नव्यानं मुलुकगिरी करू. उदंड दौलत कमवू. कराल हा विश्वास आहेच, पण दौलतीचा तो प्रत्येक कण रयतेसाठीच खर्च व्हायला हवा. राजे, रयत आज अर्धपोटी दिवस काढते. एक दिवस चुलीचं अवताण देऊन पोट भरलं म्हणजे प्रश्न सुटत नाहीत ना. त्यांच्या पोटा पाण्याची कायमची व्यवस्था करायला हवी. ते सारं होत राहील राणी साहेब. मात्र आत्ताचा हा क्षण आम्हाला समोरासून जगू द्या. आनंदाने समरसून जगायला दौलत उधळावी असं कुठे राजे? या क्षणी नको करूया दुसरे विचार. आपण आई होणार आहात. आपल्याला आनंद नाही झाला का? असं कसं होईल राजे? खूप आनंद झाला मला. आपण आई होणार आहोत याचा प्रत्येक स्त्रीला जितका आनंद होतो ना, तितकाच आम्हालाही झालाय. पण म्हणून आम्ही स्वराज्याचा विचार मागे नाही सोडू शकत. येणाऱ्या बाळाला आत्तापासून जाणीव व्हावी की त्याचा जन्म स्वराज्यासाठी आहे. इतर कुठल्याही भावनेपेक्षा आधी स्वराज्याची भावना आमच्या डोळ्यात दिसेल. नहीं, नहीं छोड़ेंगे, काट देंगे। हम पे रौब जमाती है। हम शहंशाह, शहंशाह। कंधार से लेके तंजार तक मुगलिया सल्तनत का परचम लहराने का ख्वाब रखने वाले मोहम्मद आलम की औरंगजेब है। अब्बूजान, क्या हुआ अब्बूजान? या अल्लाह, अब्बूजान ये तो फतवा है हमारी बर्बादी का। हामिला है ताराबाई, हामिला। यहाँ हम सिवा की पूरी नस्ल को खत्म करने के ख्वाब देख रहे हैं और वहाँ उनकी बिरादरी बढ़ती ही जा रही है। बस अब बहुत हो गया, अब हम और बर्दाश्त नहीं करेंगे। वज़ीर आज़म, आपके साहबजादे को हुक्म भेजो, उनसे कहो कि वहां जिंजी उन्हें सैर करने नहीं भेजा है। एक मामूली
मरियल औरत का खात्मा नहीं कर सकते, सफाई नहीं कर सकते। जो चाहे करो, लेकिन हमें ताराबाई का कटा हुआ सर चाहिए। उसके साथ उस काफिर सिवा की पूरी कौम मिटानी है हमें, पूरी कौम।